नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र भारत शिंदे, MD होमिओपॅथिक डॉक्टर. शिवाय मी दिव्यांग मुलांचं DED ही केलेलं आहे. चेन्नई ह्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट निपमॅड ह्या ठिकाणी खास स्पेशल ट्रेनिंगही घेतलेली आहे. गेली 7 ते 8 वर्ष आम्ही ह्या दिव्यांग मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आज आपण क्लिप्टोमेनिया ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. काय झालं, आम्ही ह्या विषयात काम करत असताना बऱ्याच दिव्यांग गतिमंद मतिमंद मुलांमध्ये, शिवाय सर्वसामान्य मुलांमध्ये पण, किंवा 35 किंवा 40 अशा मिडल क्लास लोकांमध्ये पण क्लिप्टोमेनिया सारखा आजार प्रामुख्याने लक्षात येतो आहे. आजकालच्या ह्या आधुनिक युगामध्ये क्लिप्टोमेनिया सारखा आजार सर्वसामान्य झाल्याचा दिसून येतोय. क्लिप्टोमेनिया म्हणजे काय होतं की हा एक इम्पल्सिव्ह डिसऑर्डर आहे. जो आतून जो अर्ज येतो, जो इम्पल्स येतो, जी इच्छा प्रकट होते, तिला कंट्रोल करणं, त्या इच्छेवरती ताबा मिळवणं ह्या मुलांना, ह्या व्यक्तींना शक्य होत नाही. त्याच्यामुळे दिसेल ती वस्तू चोरी करायची, ती आपल्याजवळ ठेवायची हा विषय होऊन बसतो. एखादा ऑब्जेक्ट दिसली, एखादा वस्तू दिसला आणि हवेसापोटी ती गोष्ट आपल्याला जरुरीची आहे किंवा नाही आहे. एखादा 35-40 वर्षाचा माणूस पण अगदी खोडलबर, अगदी पेन्सिल जी त्या माणसाला काही गरजेची नाही आहे, तरी पण तो माणूस ती गोष्टी चोरी करणार आणि आपल्याजवळ ठेवणार. नंतर अशा ह्या व्यक्तींना, अशा ह्या मुलांना परत गिल्ट कॉम्प्लेक्स येतो. का बरं मी ही चोरी केली? खरंच मला हे गरजेचं होतं का? चुकून झालं माझ्याकडून. अशा पश्चातापाच्या गोष्टी आपल्याला समोर येतात. तर हा क्लिप्टोमेनिया. क्लिप्टोमेनिया आणि थिफ्ट म्हणजे चोर, ह्याच्यामध्ये काय फरक आहे बरं? तर ह्या लोकांमध्ये फरक असा जाणून येतो आपल्याला की जो थिफ्ट जो आहे तो प्रॉपर प्लॅनिंग करतो. प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे काय करतो की त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप अशा प्रॉपर प्लॅनिंग मध्ये असतो. आणि आपला हा जो क्लिप्टोमेनिया जो विषय आहे तो इम्पल्सिव्ह डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये प्लॅनिंग नसतं, तो सहजरित्या हा चोऱ्या करत असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ह्या चोऱ्या पकडल्या जातात आणि ह्या मुलांना की सोशल स्टिग्मा की नावं ठेवतात ह्या मुलांना. मग होतं काय की जसं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे की ह्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये होतं काय, ती माणसं सतत हात धुतात, स्वच्छता खूप लागते ह्या मुलांना. अगदी त्याच्याशी संलग्न हा क्लिप्टोमेनिया आजार आहे. ह्याच्याबरोबर इतर आजार पण असतात, पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात, किंवा ह्याच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतो. तर हे असा हा क्लिप्टोमेनिया आपल्या होमिओपॅथिक औषधाने खूप ह्याला न्याय दिला जातो. जो इम्पल्सिव्ह डिसऑर्डर आहे, जो इम्पल्स आहे ह्या मुलांचा, ह्याच्यावरती होमिओपॅथिक औषधाने विजय मिळवता येतो आणि तो मुलगा सर्वसामान्य मुलासारखा समाजाच्या प्रभावामध्ये येऊ शकतो. वेळीच ह्या मुलांचं निदान होणं खूप गरजेचं आहे. त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा हे मुलं वेगळ्या दिशेने जातात आणि आत्मविश्वासाचा अभाव ह्या मुलांमध्ये वाढत जातो, गिल्ट कॉम्प्लेक्स वाढत जातो. म्हणून होमिओपॅथिक औषधाने ह्या मुलांना सुरळीत प्रभावामध्ये आणण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर होमिओपॅथिक औषध घ्या. शिंदे होमिओपॅथिक हॉस्पिटल अकलूज ह्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे मला भेटू शकता. इथे ऍडमिटची सोय आहे. शिवाय मुक्तांगण थेरपी सेंटर आहे आमच्याकडे दर बुधवार पुणे. ह्या ठिकाणी आपण कन्सल्टंट होमिओपॅथिक आहोत. शुक्रवारी आपण सोलापूरमध्ये आहोत ऍज अ कन्सल्टंट म्हणून. आणि ज्यांना खरंच आर्थिक अडचण आहे, पैशा अभावी आम्ही ज्या मुलांपर्यंत पोहोचत नाही आहे, अशा मुलांसाठी आम्ही नीरा नरसिंगपूर ह्या ठिकाणी आम्ही एक टेम्पल चॅरिटी ओपीडी चालवतो आहे, सेवाभावी दवाखानाही चालवतो आहे. अशा ठिकाणी तुम्ही अगदी
कमी पैशामध्ये सेवाभावी वृत्तीमध्ये तुम्ही औषधे घेऊ शकता. काय झालं, असाच एक मुलगा आमच्याकडे आला. हा मुलगा जिल्हा परिषद आमचे परममित्र मनोहर एकतपुरे सर यांनी तो मुलगा आमच्याकडे पाठवला. सर सुरुवातीपासूनच आमचे होमिओपॅथिक पेशंट असल्यामुळे त्यांनी ह्या क्षेत्रात आपण काम करत असताना पाहत असल्यामुळे त्यांनी वेळीच निदान केलं की अरे हा मुलगा चोरी करतोय. आणि त्यांचा फोन आला, डॉक्टर ह्याच्यावरती काय उपाय आहे का आपल्याकडे? हा मुलगा अगदी चोऱ्या करतोय, दगडही मारतोय, जरा वर्तुनिक समस्याच दिसते याच्यामध्ये. आणि त्या मुलाचं वेळीच निदान केलं, पालकांना समजून सांगण्यात यश आलं आणि त्या मुलाला खूप कमी अवधीत त्या मुलाला फरक जाणवला आणि तो समाजाच्या प्रभावामध्ये आला. तर चला बघूया आपण ती केस. किती वर्षाचा मुलगा? 10 वर्षाचा मुलगा आहे. आणि किती वर्षाच्या मुलासारखा वागायचा? 1-2-2.5 वर्षाच्या मुलासारखा वाग. होय ना? येड्यानं करायचा, दगड हाणायचा, म्हणजे चोऱ्या करायचा, येड्यानं करायचा, मातीत लोळ काय कर असं. काय फरक पडला दादा? म्हणजे आता चोऱ्या करत नाही किंवा काय नाही, म्हणजे व्यवस्थित वागतोय आता. म्हणजे जसा 10 वर्षाचा आहे तसा वागायला लागला आता. बुद्धीत फरक जाणवतोय. हा काय काय फरक जाणवतोय? म्हणजे असं चोऱ्या करत नाही, म्हणजे शांत आलाय, म्हणजे मातीत लोळत नाही किंवा काय दगड हाणत नाही, शांत वागतोय. हे गोळ्या दिल्या, शब्दाच्या गोळ्या नीट झाला. हो नीट झाला. पहिल्यांदा विश्वास बसत नाही बसत नव्हता, पण आता विश्वास बसलाय. आता हे आपले मनोहर एकतपुरे सर आहे का नाही, जिल्हा विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांची तक्रार आली माझ्याकडे, काहीच ऐकत नाही, आपण पालकाला घेऊन चालूया. पालक आले, आमची पण नवीन ओळख झाली. रोहितला मी बोलत होतो, तो बोलायचा माझ्या, पण मी सल्ला दिला की आपण, ते म्हणले दवाखाना भरपूर केलेला आहे, भरपूर ठिकाण दाखवले, पण काय फरक झाला नाही. ते म्हणलं तुम्ही घेऊन जावा, फी देऊ नका म्हणजे मी देतो. ते आले, तुमच्याशी बोलले, मुलगाही घेऊन आला, मुलामध्ये पण आता फरक जाणवत आहे. प्रत्येक मुलाला तो त्रास देतो शाळेमध्ये. खरं एक दुर्मिळ अनुभव बघितला की जी मुलं चोऱ्या करतायत, जी मुलं एका जागी बसत नाही, अशा मुलांना आमचे मित्र आणि आदर्श शिक्षक मनोहर एकतपुरे सर आणि ह्या ठिकाणचे खंडाळीचे लखन अवघडे त्यांनी एक छान विश्वास ठेवला होमिओपॅथीवरती. तुम्ही शेजारी का? हा. पहिला कसा होता ना आता कसा? पहिला चिडचिड करायला एका ठिकाणी शांत बसत नव्हता, तसं आता म्हणजे रेग्युलर मुलासारखा आता शांत एकदम आलेला आहे. छान वाटतंय. हा बरोबर. तुम्ही आव्हान काय करताल इतर मुलांना, जे मुलं अशी करतात त्यांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? म्हणजे हे तर सांगेल की बाबा दवाखाना चांगला आहे किंवा इथं जावा, असं म्हणजे भारी आहे दवाखाना, फरक पडतो लवकरच. छान वाटतंय. 1 नंबर. सर आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही इतर पालकांना काय सांगता? ज्यांची मुलं गतिमंद आहेत किंवा मतिमंद आहेत, एखाद्या ठिकाणीच मग्न होत असते, राष्ट्रांनी आमचे मित्र सन्मान्य शिंदे डॉक्टर यांच्या होमिओपॅथिकचा लाभ घेतला तर अतिशय चांगला आहे. कमी खर्चात आणि मुलं नीट होत आहेत, ते अतिशय महत्वाचं.